हॅलो एव्हरीवन, पल्लवी नथ मेकरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पिकॉकचं सीट कसं तयार करायचं आहे ते बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य पिकॉकचे कुंदन लागणार आहे आपल्याला. यामध्ये एक राऊंड शेपमध्ये आहे आणि एक ओव्हल शेपमध्ये आहे. आता ओव्हल शेपमध्ये तुम्ही बघू शकता हे वाले आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याच्यासाठी इयरिंगचे 2 साचे लागणार आहे, व्हाईट मोती लागणार आहे, एक डोर लागणार आहे, 0.3 mm ची वायर लागणार आहे, प्लस त्याच्यासाठी आपल्याला एक तार लागणार आहे. चला आपण बघूया कसं तयार करायचं आहे. कुंदन घ्यायचं आहे. कुंदन घेतल्यानंतर ह्या होलमधून आपल्याला ही 0.3 mm ची वायर पास करायची आहे. काढल्यानंतर आपल्याला इथं पीळ मारून घ्यायची आहे. या होलमधून काढल्यानंतर हे बघा, या होलमधून काढल्यानंतर इथं आपल्याला पीळ मारून घ्यायची आहे. 2-3 आडे मारून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये व्हाईट मनी ओवायचे आहे. मोत्याची साईज तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता, लहान मोठी. या पद्धतीने आता मी याच्यामध्ये मणी ओवून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला याला राऊंडमध्ये घ्यायचं आहे. जसं शेप आहे आपला कुंदनचा त्या शेपमध्ये घ्यायचं आहे या पद्धतीने. यानंतर परत ही वायर आपल्याला या होलमधून बाहेर काढायची आहे. या होलमधून बाहेर काढायची आहे. हे बघा, काढल्यानंतर तिला व्यवस्थित प्रेस करून घ्यायची, जेणेकरून मधामध्ये कुठं तार अडकली नाही पाहिजे. या पद्धतीने. त्यानंतर आपल्याला याला मनी फिट करून घ्यायचे आहे. हे जे मनी आहे या मनीच्या वरून घ्यायचं आहे आणि या होलमधून बाहेर काढायचं आहे. हे बघा, एक मनी घ्यायचा आहे, एका होलमधून बाहेर काढायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. त्याला ताणून घ्यायचं आहे. परत नेक्स्ट आपल्याला मोतीमधून काढायचं आहे. परत नेक्स्ट होलमधून बाहेर काढायची. हे बघा, तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये त्या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने आपल्याला असं हे पूर्ण व्यवस्थित एक एक याच्यामध्ये फिट करून घ्यायचं आहे. प्रत्येक मोती आपल्याला या पद्धतीने फिट करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आता हा आपला राऊंड पूर्ण कंप्लीट झाला आहे. आता आपल्याला प्लायरच्या साहाय्याने फिट करून घ्यायचा आहे. जो आपण पहिला जो टोक सोडला होता फिट करता वेळेस बघा, हा वाला आणि हा वाला. आता ह्या दोन्हीला 1-2 असं पीळ मारून घ्यायचं आहे, जेणेकरून ते व्यवस्थित फिट होईल. उरलेली जी तार आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे. हे बघा, ही तार आपण कट करून घेतली आहे. त्यानंतर हा जो पिळा आहे आपला, त्याला व्यवस्थित धरून आपल्याला खालच्या साईडला पॅक दाबून घ्यायचा आहे, जेणेकरून तो नेकलेस वेअर केल्यानंतर आपल्याला टोचला नाही पाहिजे. या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने आता आपल्याला असे नेकलेससाठी 10 कुंदन लागणार आहे. तर असे आपल्याला सेम पद्धतीने 10 कुंदन तयार करून घ्यायचे आहे. या पद्धतीने आपले 10 बनून तयार झाले आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, या पद्धतीने आपले हे तयार झाले आहे. आता याला आपल्याला तारमध्ये टाकायचं आहे. तर तारमध्ये कशा पद्धतीने टाकायचं आहे ते बघून घेऊया. आपल्याला तार घ्यायची आहे. तार घेतल्यानंतर हे जे होल आहे मागची, या होलमधून आपल्याला वायर पास करायची आहे. तुम्ही पाहू शकता, हे जे 2 होल आहे पाठीमागची, इथून आपल्याला वायर पास करायची आहे. वायर आपल्याला मोतीच्या बाहेरून काढायची आहे. हे बघा, या पद्धतीने. हे पहा, या पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये दही ओवून घ्यायची आहे. या पद्धतीने मी दही ओवून घेतले आहे. तुम्ही बघू शकता. या पद्धतीने आपला आता हा सेट तयार झाला आहे. आता आपल्याला प्लायरच्या सहाय्याने याला राऊंड करून घ्यायचं आहे.
प्लायरच्या साहाय्याने आपल्याला थोडं याला राऊंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली डोर व्यवस्थित बसली पाहिजे. या पद्धतीने मी दोन्ही कुणी त्याला व्यवस्थित राऊंड करून घेतला आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला याच्यामध्ये डोर बसवायची आहे. डोर मी लॉकची घेतली आहे, त्यामुळे आपल्याला बसवायला अतिशय सोपी जाते. या पद्धतीने लॉकची डोर तुम्ही घेऊ शकतात. ही बसवायला खूप इझी असते. फक्त याला लॉक ओपन करायचं आहे आणि हे जे आपण होल बनवलं आहे या होलमध्ये आपल्याला प्रेस करायचं आहे, म्हणजे हे लॉक उडून त्यामध्ये होलमध्ये आपल्याला सोडून द्यायचं आहे. हे बघा, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. त्या पद्धतीने आपल्याला हा लॉक इझी बसते, पटकन सोप्या पद्धतीने बसते. आता तुम्ही पाहू शकतात, हा आपला पिकॉक सेट तयार झाला आहे. सेट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इन्स्टाला आपला पल्लवी नथ मेकर म्हणून पेज आहे, त्याला फॉलो करायला विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला नवनवीन टेक्निकचे डिझाईन आणखीन बघायला भेटतील. त्यामुळे तुम्ही इन्स्टाच्या पेजला नक्की फॉलो करा. धन्यवाद.